So, hey guys, welcome back to my YouTube channel. Another video, another day. So, मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये जे सांगितलं की मी इकडे हॉस्टेलला शिफ्ट झाले, तर बऱ्याच जणांना असा प्रश्न असेल की मी कुठे शिफ्ट झाले आहे नक्की, आउट ऑफ सिटी, स्टेट, असं तसं काय काय. सो मी शिफ्ट इथेच झाले, पुण्यातच आहे, बाहेर असे लांब कुठे नाही आहे, पुण्यातच आहे. पण कसं होतं की घरी असल्यामुळे, घरी एकतर जॉईंट फॅमिली आणि परत खूप जास्त म्हणजे नाही का, खूप लोक येत वगैरे असतात, आपले फेस्टिवल्स असतात, खूप सारे गोष्टी असतात त्यासाठी. सो मग ते घरी राहून पॉसिबल नाही होत. सो मग म्हटलं 1 वर्ष आपण बाहेरच राहूयात आणि अभ्यास करूयात नीट एकदम, तन मन धन सगळं असं बोलतो ना आपण, एकत्र करून असं. सो येस, तोच प्रयत्न करते मी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या छोट्या छोट्या एक्सपिरियन्सवरनं तुम्हाला सांगणार आहे की म्हणजे ह्या जर्नीमध्ये काय काय माझ्यासोबत घडलं इतक्या दिवस. सो मी तुम्हाला माझ्या स्टार्टपासून सांगेल की मी इकडे कशी शिफ्ट झाले, किंवा हा माझा UPSCचा प्रवास म्हणजे माझ्या मनात का आलं की मी UPSC करू, वाय UPSC थोडक्यात. सो का UPSC, तर याचा पहिला प्रश्न असा आहे की ॲक्च्युअलमध्ये मला डॉक्टर बनायचं होतं. म्हणजे मला सायन्स ह्या बॅकग्राऊंडमध्ये किंवा सायन्स या फील्डमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, आणि अजूनही माझा तेवढाच इंटरेस्ट आहे, अजूनही मला तेवढंच लाईक प्रेम आहे सायन्ससोबत. लाईक खूप जणांचं वीक सब्जेक्ट असतो, तसं माझा मॅथ्स सगळ्यात वीक सब्जेक्ट आणि सायन्स सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट समजा. सो येस, मला सायन्समध्येच घ्यायचं होतं, मला डॉक्टर बनायचं होतं, मला कार्डिओलॉजिस्ट बनायचं होतं, हार्ट स्पेशलिस्ट बनायचं होतं. सो असंच मी पप्पांना बोलायचे की पप्पा मला डॉक्टर बनायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे. सो पप्पा बोलायचे ठीक आहे, काय हरकत नाही, बन. देन फायनली जेव्हा माझी 10th होती, आणि माझं नशीब पहिल्यापासूनच फुटकं आहे की माझ्याच वेळेस ह्यामध्ये 10th, मी जेव्हा 10thला होते, 10th बॅचला, तर मला आठवत नाही कोणत्या वर्षी, पण जेव्हा मी 10th स्टँडर्डला होते तेव्हाच नेमका आमचा सिलेबस चेंज झाला होता. सिलेबस चेंज झाला, पॅटर्न चेंज झाला, आणि सगळं काही चेंज झालं होतं त्या वर्षी. त्यावेळी आम्हाला इंटरनल्स मार्क्स नव्हते, पूर्ण 100 मार्क्सचे आम्हाला पेपर लिहायचे होते. सो आणि काळी मी तरी पण माझा अभ्यास काही थांबवला नव्हता, मी माझा अभ्यास करतच होते. दॅट वॉज दी लाईक वर्स्ट फिलिंग वॉट आय वॉज एव्हर फिलिंग, की लाईक खूप जास्त मला त्यावेळी असं नाही का, ते सिलेबस चेंज आणि सगळं हे ते खूप बर्डन होतं त्यावेळी. तरी पण त्यामध्ये मी केलं आणि आय गॉट 75% इन 10th स्टँडर्ड, विच इज व्हेरी लो. लाईक मला कधीच एक्सपेक्ट नव्हतं की 10th स्टँडर्डमध्ये मी 70s येईल म्हणून. बट ठीक आहे, एक पेपर किंवा एक आपलं एक फक्त मार्कशीट आपलं फ्युचर नाही सांगू शकत. सो तर माझ्याच मनात मला असं आलं, मी त्याच दिवशी पप्पांना मी खूप रडले, आणि त्याच दिवशी मी पप्पांना बोलले की पप्पा नाही, आता मी आर्ट्सच घेणार मी, आणि मला पप्पांना डोनेशन भरायला वगैरे लावायचं नव्हतं. सो मी पप्पांना बोलले की नाही, मी आता आर्ट्सच घेणार आणि मी आर्ट्समधूनच करणार, काही होऊ दे, नाही झाले तरी चालेल, असं तसं नाही का. मी खूप असं बोलले. पप्पा म्हटले नको, एवढं पण एक्स्ट्रीम जाऊ नको, पण सायन्समध्ये, म्हणजे त्यांची इच्छा होती की सायन्समध्ये तुम्ही खूप तुमचं म्हणजे एज होऊन जातं तरी तुमच्या हातामध्ये तुमची एक फायनल पोस्ट भेटत नाही, किंवा तुम्हाला MBBS, मग तुम्हाला इंटर्न करायला लागतं, मग परत तुम्हाला नीट PG द्यायला लागते, मग त्यानंतर तुम्हाला स्पेशलिस्ट डॉक्टर्सच्या हाताखाली करायला लागतं, मग तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला फायनल, असं म्हणजे खूप मोठी प्रोसेस आहे. मग पप्पा बोलले हे एवढं करण्यापेक्षा मग तू सिव्हिल सर्व्हिसचा का नाही विचार करत आहे, किंवा तू IS पोस्टसाठी का नाही विचार करत आहे. त्यावेळी मला काही आयडिया नव्हती याबद्दल. म्हटलं ठीक आहे, काय असतं ते वगैरे. मग पप्पा म्हणजे माझे एक दिदी आहे ते, तर मग ती देत होती, तर मग पप्पांनी मला तिच्याशी भेट घालून दिली. मग तिने मला सांगितलं, मग ती बोलली फक्त तुझं हार्डवर्क इथे हे करेल, तू हार्डवर्क केलास तर पोस्ट तुझ्या हातात आहे. एक पप्पांनी स्पेसिफिक लाईन बोलली आहे, त्या लाईनबद्दल मी तुम्हाला, म्हणजे त्या लाईन मी राखीव ठेवली आहे की जेव्हा मला पोस्ट भेटेल आणि जेव्हा मी प्रेसिडेंट हाऊसमध्ये जेव्हा स्पीच देईल, किंवा ज्यावेळी प्रेसिडेंटच्या हाऊसमध्ये स्पीच द्यायला नाही म्हणा, असं काय बोलत नाही तिथे, आपला एक्सपिरियन्स नाही करत, पण जेव्हा
जरी कुठेही नाही वेळ आली मला बोलायची, तरी मी त्या दिवशी जेव्हा रिझल्ट माझ्या हातात येईल त्यावेळी मी सांगेल की मी का UPSC का एवढं जिद्दीने केलं. कारण काहीच UPSC करणं सोपं नाही आहे, खरंच सोपं नाही. आपल्याला इतकं जास्त स्वतः ओतावं लागतं ह्या गोष्टीसाठी, इतकं जास्त की लाईक इट चेक्स युअर पेशन्स, एकदम पीक पेशन्स चेक करतं तुमचं. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि लाईक खूप जास्त ठीक आहे, ते एक आपला करिअरचा पार्ट झालाय आता, तो ते करायलाच लागतं. मी 3 वर्ष म्हणजे माझं ग्रॅज्युएशनमध्ये असताना, म्हणजे ग्रॅज्युएशनला असताना मी माझा कोर्स म्हणजे क्लासेस केले ह्याच्यासाठी, एक्झामसाठी. मी चाणक्य मंडळमधनं क्लासेस केले. त्या वर्षी मला देता नाही आलं ग्रॅज्युएशनच्या वर्षी, कारण माझ्या कॉलेजमध्ये अटेंडन्स हे ते खूप इश्यू होतं सगळ्या गोष्टीचं. सो त्यावेळी मी नाही दिलं. आणि मग आता ग्रॅज्युएशन नंतर 1 इयर ड्रॉप घेतला आहे आता मी. आणि 1 वर्ष म्हटलं मी पप्पांना बोलले की पप्पा 1 वर्ष मला फुल फ्लेज प्रिपरेशन करायची. म्हटले कर तुला करायचं तर. पण मग म्हटलं मला घरी राहून नाही करायचं किंवा माझं घरी राहून नाही होणार. माझे पप्पा अजिबातच हॉस्टेलला राहणं पप्पांना अजिबात आवडत नव्हतं. पप्पा म्हटले नाही जे तुला करायचं तू घरी राहून कर. असं मी बोलले नाही मला बाहेरच राहायचं हे ते. आणि तेव्हा मलाही वाटायचं की थोडंसं बाहेर राहिल्यानंतर कसं आपल्याला प्रेशर असतो आपल्यावर की आपण बाहेर राहतोय, आपण अभ्यास केला पाहिजे किंवा आपण असे म्हणजे नाही का एक रिस्पॉन्सिबिलिटी राहते. सो ती रिस्पॉन्सिबिलिटी मला खूप जास्तच आता होतीये. म्हणजे लाईक जसं जसं एक्झाम जवळजवळ येते तेवढी एन्झायटी वाढतच जाते. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि मग माझ्या मम्मीने पप्पांना खूप कन्व्हिन्स केलं. ॲक्च्युली मम्मीचा ह्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे की लाईक मम्मीनीच सगळं, मी आणि मम्मीनीच दोघींनी हॉस्टेल शोधलं. आम्ही 1-2 दिवस हॉस्टेल शोधलं. मग पप्पांना कन्व्हिन्स केलं. मग पप्पा कसे तरी कन्व्हिन्स झाले. स्टील अजून त्यांच्या मनात नाही की मी हॉस्टेलला राहते आणि मी राहावं म्हणून. या फाईन, बट मी आता 3 महिन्यांनी जाणार आहे घरी, माझी प्री झाल्यानंतर. आणि मग मी इकडे शिफ्ट झाले. ह्याच्यासाठी पण मला एकदम सहजासहजी नाही होता आलं, कारण माझे पप्पा कसेच ऐकत नव्हते. बोलले की काय हॉस्टेलला राहायचं आहे, नाही तर राहते तर मग हॉस्टेल का. घरचे वगैरे पण नको बोलत होते, अंकल वगैरे. पण ठीक आहे, माझ्या आजोबा आणि माझी मम्मी माझ्यासोबत होते. आणि पप्पा पण त्यांचं काही एवढं हे नव्हतं, पण ते बोलत होते की काय हॉस्टेलला राहायचं, सगळेच हाल होतं. मी आले मिड मेमध्ये इकडे शिफ्ट झाले. आणि द डे आय केम हिअर तेव्हा माझ्या पप्पांनी मला 2च ओळी सांगितल्या की आयुष्यभर या 2 गोष्टी लक्षात ठेव तुझ्या, की आपलं म्हणजे आई वडिलांचं नाव हे त्यांच्या मुलांवरनं निघतं, की लाईक मुलं कशी आहेत. सो तू एवढी मोठी हो, एवढी मोठी हो की आज तुला असं नाही बोललं पाहिजे की तू यांची मुलगी आहेस म्हणून. तुला असं बोललं पाहिजे की हे तुझे पप्पा आहेत ना, असं लाईक, किंवा ही तुमची मुलगी आहे ना, तुझ्यावर ना आमची ओळख निर्माण झाली पाहिजे, आता तू असं काहीतरी पण. सो इट वॉज व्हेरी हार्ट टचिंग की लाईक मला त्या दिवशी म्हणजे मला अजूनही डिमोटिवेट झालं ना, मी अजूनही ते लाईन्स आठवते की यार माझ्या पप्पांनी असं म्हटलं होतं. लाईफमध्ये पेरेंट्सचा रोल आणि ह्या एक्झाममध्ये पेरेंट्सचा रोल इट्स रिअली इम्पॉर्टंट. माझी मम्मी पण मला रोज मोटिवेट करत राहते फोन करून की लाईक तू असा अभ्यास कर, तू तसा अभ्यास कर, तू हरू नकोस, की नाही का तू अजून खूप करशील, असं तसं खूप काय काय बोलत असते. येस, शी कीप्स मी मोटिवेटिंग. आणि हेच मला सांगायचं होतं ह्याच्यामधनं, ह्या शॉर्ट व्हिडिओजमधनं, की तुम्हाला तुमच्या लाईफसाठी, स्वतःच्या करिअरसाठी जरी काय करायचं बोललं तरी तुम्हाला सहजासहजी गोष्ट भेटत नाही. मी जरी आता ह्या 9 मिनिटाच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं असेल तरी ही गोष्ट एकदम म्हणजे नाही का लाईक ह्या प्रोसेसने मला 4-5 महिने घेतले हे व्हायला. आणि इकडे शिफ्ट झाल्यानंतर सुद्धा म्हणजे लाईक माझ्या पप्पांना कन्व्हिन्स करणं, इकडे रूम शोधणं, मेस हे ते, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी होत्या. ही म्हणजे काही जणांना खूप छोटी गोष्ट वाटू शकते, पण माझ्या घरात हे सगळं अलाउड नव्हतं किंवा माझ्या घरात असं चालत नाही की बाहेर राहून शिकणं हे ते, कधी कोण गेलं नाही अशासाठी. तर मग इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे नाही का थोडंसं होतं. पण ठीक आहे, ते मी केलं. आणि शेवटी माझ्या मर्जीने मी म्हणजे नाही का माझी इच्छा होती. सो माझी मम्मी म्हटली की जाऊ दे. माझ्या घरचीच मला घरी येऊ देत नाही की तुझं घरी आल्यानंतर अभ्यास होत नाही, सो तू तिकडे. सो तेच मला तुम्हाला यातनं सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या लाईफसाठी जर कोणती म्हणजे तुमची खूप इच्छा असेल की हा मला करायचं, तर तुम्ही कुठेच कमी घेत नाही किंवा तुम्ही कुठेच कोणत्या गोष्टीसाठी कमी घेत नाही. तुम्ही कायम स्ट्रगल करता आणि हेच असं स्ट्रगल करत राहा.
माझ्याकडे ह्याच रिलेटेड अजून एक एक्सपिरियन्स आहे तुम्हाला सांगायला, की लाईक छोट्या गोष्टी पण तुम्ही म्हणजे नाही का, लाईक ही मला कधीही असं डिमोटिवेट झालं ना, की मी हीच गोष्ट आठवते की यार मी इकडे येण्यासाठी किती कष्ट घेतली, किंवा इथे येण्यासाठी मी किती कन्व्हिन्स केलं, किती काय काय केलं, माझ्या मम्मीने किती पप्पांना कन्व्हिन्स केलं, माझे पप्पांचं मन नसताना सुद्धा पप्पांनी त्यांचं मन केलं आणि मला इकडे बाहेर ठेवलं. कारण एक मुलगी आपल्यापासून लांब राहणं म्हणजे लाईक पेरेंट्सला खूप हे असतं, म्हणजे मुलांचं तर ठीक आहे, मुलं कशी ॲडजस्ट करतात, बट मुली बाहेर राहणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. माझंच नाही, सगळ्याच मुली किती लांब लांब नाही येतात आणि राहतात, त्यांच्या पेरेंट्सला पण नाही पटत, पण शेवटी मुलींच्या करिअरसाठी सो पेरेंट्स एवढं सॅक्रिफाईस करतात ते आपल्यासाठी. सो मला तुम्हाला हेच सांगायचं यामधनं की इफ दे आर गिविंग यू लाईक सो मच, लाईक हे त्यांच्यासाठी खूप जास्त मोठी गोष्ट आहे, तर तुम्ही त्यांना ह्याच्यापेक्षा थोडंसं जास्त देऊ शकता मे बी, आणि दिलंच पाहिजे, थोडंसं जास्तच दिलं पाहिजे. आपण लाईक पेरेंट्स आपले ते डिझर्व करतात. सो जर तुम्ही कोणत्या फेजमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यावरनं समजेल की लाईक छोटी गोष्ट पण आपल्याला किती जास्त मोटिवेट करते, आणि छोटी गोष्ट पण आपल्याला किती जास्त हेल्प करते आपल्या लाईफमधनं पुढे जायला. जर आपण कुठे अडकलं असेल तर हेच गोष्ट आठवा की आपल्या पेरेंट्सने आपल्यासाठी किती केलं आहे. त्यांचं मन नसताना सुद्धा ते करतात, त्यांचं इच्छा नसताना सुद्धा ते करतात. काही काहींचे पेरेंट्स तर एजेड आहेत तरी सुद्धा ते आपल्यासाठी करतात. सो आपण जरा जास्त केलं पाहिजे, टाईम न वेस्ट करता आणि लाईफचे इयर्स न वेस्ट करता. असंच माझे छोटे छोटे किस्से शेअर करत राहील. खूप आहेत, हे तर स्टार्टिंग आहे, खूप आहे. सो येस, आणि तुम्हालाही गुड लक, ऑल द बेस्ट. माझं थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये इग्नोर गाईज, लाईक आता हॉस्टेलमध्ये राहते, काय करणार मी, बाहेर कुठे शूट पण नाही करू शकत, कोण आहे पण नाही माझ्यासाठी शूट करायला. सो मी हॉस्टेलला शूट करते, आणि हा पण आता ब्रेक टाईमच झाला माझा थोडासा चहाचा वगैरे. सो मी चहा वगैरे घेत नाही, तर म्हटलं आपण शूट करूयात. सो कीप वर्किंग, कीप लर्निंग, अँड कीप सपोर्टिंग मी. आय कीप सपोर्टिंग यू, लाईक मोटिवेशन देऊन इट्स माय लाईक हॉबी टाईप. असं कोणाला मोटिवेट करणं ही माझी हॉबीज आहे थोडक्यात, किंवा माझं इंटरेस्ट एरिया आहे हा. सो मी पण तुम्हाला असेच छोटे छोटे एक्सपिरियन्स शेअर करत राहील. बाय टिल